पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद. 43 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाशी पोलिसांनी एका धाडसी कारवाईत पवनचक्कीच्या यंत्रसामुग्रीतील कॉपर केबल चोरणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 43,35,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला असून 6 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी वाशी पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाली की सेरेटिका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून मोठ्या प्रमाणात चोरलेला कॉपर केबलचा साठा आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने मौजे वाशी शिवारातील शेत गट क्रमांक 279B येथे लपवून ठेवलेली आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार 112-35 KS बोरकर आणि पोलीस अंमलदार 1137 शेळके यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली. माहिती सत्य असल्याचे समजताच पोलीस पथकाने तातडीने छापा टाकला. छापादरम्यान पोलिसांना खालील मुद्देमाल मिळून आला. कॉपर केबल 53 बंडल, अंदाजे वजन 1,500 किलो, किंमत 17,000. रिपीट. कॉपर केबल 53 बंडल, अंदाजे वजन 1,500 किलो, किंमत 17,10,000. ट्रक MH12CH 5290, अंदाजे किंमत 25 लाख. दुचाकी MH25BD 5538, अंदाजे किंमत 1,25,000. एकूण जप्त किंमत 43,35,00,000 रुपये. तपासातील निष्पन्न माहिती. प्राथमिक तपासात असे समोर आलेलं आहे की ही टोळी गेल्या 2 वर्षांपासून वाशी, धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागात सक्रिय आहे. त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या केबलची चोरी केल्याचा संशय आहे आणि या गुन्ह्यात खालील 6 जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाले. राजेंद्र गुलाब काळे, माणिक गुलाब काळे, दया माणिक काळे, सर्व राहणार कासरखानी, पारधीप पेढी, वाशी. रामा उर्फ शेंडी सुबराव काळे, बबलू मधुकर शिंदे, दोघे राहणार तेरखेडा. सचिन बापू शिंदे, राहणार इटकूर, तालुका कळंब. सदर कारवाईचा पंचनामा करून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. सेरेटिका कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवून मालाची खातरजमा करण्यात आलेली असून गुन्हा दाखल करण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शंकर शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल बोरकर, राम शेळके, विठ्ठल मलंगनेर, गोपीनाथ पवार, नसीर सय्यद यांच्या पथकाने केली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी अनिकेत हारे पाटील, वाशी.